एखादच तुम्ही धरतात का मुसलमानाच्या बाया? होय द्वारकाबाई, मंजुळाबाई, कस्तुराबाई, वात्साबाई, अंतिकाबाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे. हे यंत्र बंद करा ते आता. या अभंगाद्वारे देहू मंडळींना की देवाकडे जर सुख असत तर वैकुंठातून संतांच्या सदना सुखाकारे देव वेडावला, या सुखाकारे देव वेडावला, वैकुंठ सोडून जाऊन सदनी राहिला, वैकुंठ सोडून जाऊन सदनी राहिला. सहज नाव विसरलं. इथले मार्गदर्शक अधिष्ठित आदरणीय प्रभाकर महाराज शास्त्री श्री क्षेत्र पावनधाम आश्रम, त्यांनी अजून एक विसरले. मी रात्रीच्या कीर्तनातही बोलून गेलो, काल दुपारी सुद्धा बोललो, बारामतीकडे होतो दुपारी. तिकडे पंढरपुरातल्या मालकांनी आपल्याकरता एक देवदूत पाठवलाय. मंदिराच्या जीर्णोद्धारा करता आणि गौमातेच्या सेवेकरता असा एक देवदूत आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू पाचपोर बाबा, ज्यांच्या मुखारविंदातून आपण माझ्या विटेवरच्या मालकाचीच पण क्रतात्रेता युगातली कथा श्रवण करत होता प्रभू रामचंद्राची, त्यांनाही प्रणाम करतो. या सुखाकारणे देव येडावला. मग ते हे सुख कोणतं होतं ते घरी गेल्यावर पहा, पण देवाकडे नसावा. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. बरं, संतांकडे सुख घेत असताना संतांची घर तरी कोणती चांगली होती? आता त्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करून घर बांधलेत, असे घर त्याला नव्हते. घर नव्हते. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. माझं वाक्य. आता आम्ही त्यांच्या भंगावर कीर्तन करतोय. मला गुलाबाचे फुलं टाकले तिथून इथपर्यंत. पाहत होते ना तुम्ही, गुलाबाचे फुलं टाकलेत. नाना प्रकारचं जेवायला काय होतं, यांच्याकडे देव जात होता आणि देव यांच्याकडनं सुख घेत होता. त्यांची इथं खाला काय होतं, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. महाराष्ट्रात एखादं घर असेल का त्याच्या इथं पानपुडा नसेल? इकत घ्यायचं काम नाही ना. सक्रातीला ह्याची कुणी केलं द्याल्यात. हो, आता तुम्हाला सांगतो, भांडे घासायच्या घासण्या इकत घ्यायचं काम नाही. हो, आमच्या इथं संक्रांतीला इतक्या शॅम्पूच्या पुढे आल्या की आम्ही गाडी पण शॅम्पूच्या पुढे न धुतो. काही दिवसाला यायनं गहू ज्वारीन गॅस वाटावं म्हणजे बस झालं, म्हणजे बाळाला पुन्हा ताण नाही कशाचा. पण ह्या मोठ्या चतुर येतात, ह्या तोंड पाहून वान देतात. ही बड्या घरची बाई आली की गुळाचं ढेकूळ, जरा बड्या घरची आली की मग बघव, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. होंडी होशीन होंडी. विठाला विठाला पंक्तीत आणि वानात. वान म्हणजे दान. पंक्तीत आणि दानात जो पक्षभेद करीत असतो,
त्या बाईला पाल व्हावं लागते. येन दातृत्वाम भयस्थितो शंका भय व्याप्तेषु आगा गेहाम यज्जायते भक्षंती कीटका नैवम गिरगावकर लिखितम. गे म्हणजे घराच्या भिंतीवर सरपटणारे प्राणी. त्याचे पुढचे 2 श्लोक राहिलेत, असू द्या जाऊ द्या, ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. आणि भक्षंती कीटका हा पालच. मग किडे खाणाऱ्याच्या कुळात जावं लागतंय. चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. कशाला कीर्तन ऐकायचे? आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कीर्तन ऐकायचे. हो. काय सांगत होतो? सुख सुख कन्या होत्या हो खाला कन्या. पानपुड्याचा विषय सांगत होतो. तर तुकोबारायच्या घरी पंढरपुरातला मालक जेवल्याच्या नंतर तुकोबारायनी नमस्कार करून देवाला सांगाव, देवा मी दुर्बळ आहे रे, मी गरीब आहे रे, मी गरीब आहे, तुला सुपारी देऊ शकत नाही, विलायची देऊ शकत नाही, लवंग देऊ शकत नाही, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मग इतकी नाजूक परिस्थिती तरी पण यांच्याकडे सुख होतं देवाला देण्यासाठी. नामदेवरायचं घराची भौतिक श्रीमंती ती एकनाथ महाराजांचं घर जर सोडलं तर बाकी सगळ्या संतांची घरं साधी होती. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत शियाळी नामयाची. काय एक घर? वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. काय या परिस्थिती हो, तरी पण जगाच्या मालकाला सुख देण्याची ताकद त्यांच्यात आहे. चारवाकांचं थोत्तर बंद झालं. इथपर्यंत आलतो ना मी. चारवाक विचारित होते की तुकोबाराय म्हणतात सुखाला आग लागो, मग यांच्याकडे सुख आहे का? भंगिऱ्या सुख इतकं आहे, सुख अजून संपलत नाही, म्हणून पंढरपुरातला मालक खाली आहे. आणि जर सुख संपलं असतं तो वरी गेला असता. अजून सुख आहेच. ते इतकं सुख आहे, इतकं सुख आहे की अजून देवाला पण कळालं नाही संतांकडे सुख आहे. म्हणून डोक्यातलं काढून टाका, संतांकडे सुख असेल का नसेल. अप्रतिम सुख आहे. अपांपती निरजायते अभ्रांबर पटले शिदया धरा यज्जायते क्रिया तरुवर शाखा भेदीचता. अपांपती म्हणजे समुद्र, पाणी मोजता येईल. धरा पृथ्वीचं वजन करता येईल. प्रपटल अंबर यालाही मोजता येईल. तरुवरा शाखाती भिन्नम ह्याही मोजता येतील. पण संतांचं सुख मोजता येत नाही. इतकं संतांकडे सुख आहे म्हणून ते त्यागू शकतात. संत म्हणून आगी लागो तया सुखा. आता राहिला प्रश्न, तया हा कोण्या सुखा? की जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागो, त्या सुखाला आग लागो. उदाहरणार्थ एखादा राजा असेल आणि राजा रिकाम्या वेळात जर देवाचं भजन करीत नसेल तर त्याच्या सुखाला किंमत नाही, किंमत नाही, किंमत नाही. अशा सुखाला आग लागू. मग ऐका पुरावे, तुम्ही मला फक्त आशीर्वाद देत राहा, त्याच्यावर बाळू बोलत राहील विठाला विठाला. एक माणूस म्हणला काय सांगायचं महाराज, लग्नाच्या आधी बऱ्यापैकी सुख होतं, पण काय झालं लग्न झाल्यापासून फार आणा पाठीमागे लागला महाराज. काही सप्त्याला येणं होत नाही, तुम्हाला फोन करणं होत नाही, काहीच नाही. काय महाराज लय ताण लय व्याप, काय सांगायचं. त्या 7-8 म्हशी 9-10 गाई, ते दूध नेणं पेंड आणणं, ते पैसे. अहो महाराज बँकेत टाकायला वेळ नाही. अरे बापरे, रावणाचा चुलताच आहे. कोणाला सांगायला? गिरगावच्या बाळ्याला काय सांगायचं महाराज? वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही. मग एका बायकोवाला जर वेळ नाही म्हणत असेल तर त्याला 16,108 बायका येतात. त्याला कशाला तुम्ही म्हणता पाऊस पाड? त्याला वेळ तरी कुठून भेटन मला सांगा ना. आणि पोरं तर 56 कोटी यादव आहेत, कसा वेळ भेटन त्याला? अशी थोडीशी कल्पना केली पाहिजे ना. सगळे बोटं दुसऱ्याकडेच नाही दाखवली पाहिजे. कधी एखादा आपल्या बी डोळ्यात घेतलं पाहिजे ना. आपल्याला एक पपेची माय तर माणूस म्हणतो वेळ नाही. एकच 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 हाय. आता नसतो बी ना, पपेची मायच तशी भेटल्या वेळ भेटत नसतो. मी एकदा घोडी घेतली, तुम्हाला माहिती नसतर तुम्हालाही माहिती. घोडी मला नाद होता रे, ए बद्री घोडी. कोणाला बरमुडे घे काही घे, आपण घोडीच घेतली. दुसरा नाद नाही काय. घोडी घेतली, पण त्या घोडी विकणाऱ्याला म्हणलं मी तुला म्हणलं तितके पैसे देतो, मी कमी करीत नाही. 4-2 हजार रुपये तुला आगाव देतो, पण पहिले दिले तुरीचे, मग नंतर 4-2 दिले ते कीर्तनाचे दिले. ते माणसानं खरं सांगा. पण त्याला म्हणलं मी घोडी बसून पाहिन. ते म्हणलं बसा. पहिली चाल, पहिली दवड, महादवड आणि शेवटची 3री चाल जी असती ती 55-45च्या स्पीडची असती. या 3ही चालीत घोडी बसली. आनंद वाटला. पैशाचं गठुडं दिलं, घोडी घरी आणली. पण घोडीला 4थी खोड होती माहीतच नाही.
घोडी बसल्यावर पहिल्या चालीत चालायची, दुसऱ्या चालीत चालायची, तिसऱ्या चालीत, 3 चाली असतात, पुन्हा नसती चाल पुन्हा. आणि असती एक माणसं पाडायची. पण तिला ती याच्यात धरीत नाहीत ते. मग मी मस्त घोडीवर बसलो. त्या दिवशी कीर्तन नाही काय नाही, शेतात गेलो, गडी पाहू लागले. असं वजनातच बाळ्या, नवीन घोडी आणलेली. आणि नवी घोडी असल्यावर माणूस जरा वेगळ्याच वजनात असते. नवी घोडी असली की आरशात पायगन पावडर कर. तुम्ही कोणती घोडी ए बद्री, तू गैरसमज करून घेऊ नको रे. मी घोडी म्हणायलो, घोडी. हे असं होतं बघा. विठाला बसलो घोडीवर, आनंद वाटू लागला. ह्या घोडी उगी अशी चलत होती. मनका पण हलत नव्हता साहेब घोडीवर, मनका पण घोडीला एक खोड होती. बोर दिसली की तिच्या खालून जात होती. लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती, लोंबकळलेल्या बोरी खालून. मी आधी 4-2 बाऱ्या बसलेलो होतो, म्हणून मला कळालं आता घोडी काय आखडत नाही गडे, ही बोरी खालून जाती ना आपलं थुत्तर वरबाडी. ती मी उडी आणली. धकलं. अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं आहे का नाही? अशी घोडी माणसाच्या जीवनात भेटू नये. मी घोडी म्हणायलो. आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुशळ बायकोशे सांगूच नका. वैकुंठवासी बापूसाहेब मालक, दिंडी क्रमांक 15चे मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रांडका भला. मी नाही म्हणायचो, ते म्हणायचे. मग अशी जर असल तर वेळ देत नाही भजनाला. अशी जर असेल तर भजनाला वेळ देत नाही ना. अशा सगळ्या नसू शकतात ना. सगळ्यांनी तेच म्हणावं, मी प्रपंचात आहे, मला भजनाला वेळ भेटत नाही, मला भजनाला वेळ भेटत नाही. मूर्खपणाचं टोके. 1800 बायका साहेब एका व्यक्तीला, 1800 नागरे सर, 1800 कशा होत्या? इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगतोय, त्या 1800 बायकांमुळे तुम्हाला श्रीमंत पदवी मिळाली. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, त्या इतक्या अधिकारी होत्या. ह्या 1800 पैकी एखादी जर रात्री 1 वाजता उठली ना डॉक्टर साहेब, 1 वाजता उठल्याच्या नंतर पहिला हात तिचा डोक्याच्या पदराला जायचा. पदर सरकलाय का पडलाय का डोक्यावर, तिचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. इतक्या नीती संपन्नीतल्या होत्या. आता राहू द्या, तुम्हाला कुठे ऊन लागत? मी त्या सांगायलो 1800. मी तुम्हाला कुठं सांगायलो? मी तुम्हाला नुसतं सांगायलो, तुम्हाला घ्या म्हणी ना. मी कुठं तुम्हाला म्हणायलो. आणि जर तुम्हाला आचरणात आणायचं असेल तरी पुराणातल्या 2 गोष्टी सांगतो. देवानं पैसे कोटीनं द्यावा, पण उघडे नाही ठेवा. देवानं पैसे अब्जानं द्यावा, पण उघडे नाही ठेवा. देवानं पैसे खरवानं द्यावा. जिंच्या पॅन्टीवाल्याला आकडा कळत नाही, फक्त हो म्हणा. निखरवानं द्यावा, पद्म देवा, शंखू देवा. एकावर किती शून्य म्हणजे शंखू. 18 विठाला इतके पैसे द्यावा, पण डायरीच्या पुढून नाही ठेवा. पैसे डायरीच्या पुढून उघडे ठेवायची वस्तू नाही. लक्ष्मी झाकलेली असावा. एक देशायाम भारतेषु अंगनास्तताम सर्व कायाम अंबरेषु यत्पुनिता दर्शायाम मात्रेषु स्थिताः. जाबाली नावाच्या साधूचं वाक्य. रमा म्हणजे पैसे झाकलेले असावा. देशायाम भारतेषु कामिना म्हणजे स्त्री. अंगा कायानवरधेषु अंबरा. काया म्हणजे शरीर आणि अंबर म्हणजे वस्त्र. सगळं अंग झाकलेली स्त्री असली की तिला नमस्कार जगदंबा म्हणून करत जावा. पैसे झाकलेले असावा आणि या देशाच्या स्त्रीनं जास्तीत जास्त अंग झाकलेला असावा. हा वारकरी संप्रदायाची, पुराणाची, वेदाची, शास्त्राची, ऋषीची, मुनींची मनोगतातली गोडशी कल्पना. विठाला अशा 1800 बायका. त्या राजाचं नाव महाराज गोपीचंद राजा. आगी लागोता या सुखा, त्याचं नाव होतं गोपीचंद राजा.
गोपीचंदाला मुलगा झाला मुक्तचंद. आईचं नाव मैनावती. आगी लागत आहे सुखा सांगते काय मालकांचा अभंग आहे. 1800 बायकापैकी रोज 300 बायका आंघोळ घालीत होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो असं पुराण सांगते. पहावे पुराणी विचारोनी पुराण सांगते. रोज 300 बायका. सनई, चौघडा, सूर, बावनिया चंदनाचा चौरंग, सोन्याच्या फिरक्या, हत्तीच्या दाताचे पाय चौरंगाला. एवढं वैभव होतं त्याचं. त्याचं नाव होतं गोपीचंद. त्रिलोचन राजाचा पुत्र. बापाचं नाव त्रिलोचन, मुलाचं नाव गोपीचंद, त्रिलोचनाच्या नातवाचं नाव मुक्तचंद. त्याच्या पुढचं ऐकायचं का? पण हेच 3 ध्यानात धरा. बस झालं. जास्त गोळ्या घेतल्यावर मला वाटतं रिॲक्शन येत आहे ना, त्याच्यामुळे बस झाले 3. त्याच्या पुढचं पुन्हा कधी पाहू. असा हा गोपीचंद. पण त्रिलोचन नावाचा राजा निघाला. एके दिवशी गोपीचंदाचं स्नान चालू आहे. आई गोपुरावर होती. गोपूर म्हणजे माडीची पडवी, ज्याला आपण सायवन म्हणतो. खालचं वरचं जेवढे मजले असतील तेवढे. आपल्या आताच्या भाषेमध्ये पोर्च म्हणावं लागेल. पोर्च पडवीत होते, पुढच्या सायवानात होते. आणि वरून चौकात आपल्या मुलाचं स्नान आई पाहत होती. सुरसनई चौघडा वाजत होता. काही पत्न्या पाणी घालीत होत्या, काहींनी उठणं लावलेलं होतं. काय काय वैभव. या विश्वास संसारात फक्त 9 लोकांचं वर्णन केले, त्याच्यापैकी एक रावण आहे. आणि 1 नंबरला संसारात सुख कोणी भोगला असेल तर त्याचं नाव आहे राजा भरत. त्याचं नाव आहे राजा भरत. याच्या भौतिक श्रीमंतीचं वर्णन पैठणच्या मालकांनी गोडसं सुंदर केलंय. कधी जर वेळ भेटला, रिकामा वेळ, तर भंगिऱ्याला चाटिंग करण्यापेक्षा चांगल्या माणसांच्या वया वाची जा. देव तुमचं खूप चांगलं करीन. विठाला विठाला. त्याच्यापैकी 9 पैकी एक गोपीचंद राजा आहे. देवाच्या पण संसाराचं वर्णन नाही. लय फाटला देवाचा संसार. 7व्या अवतारातही फाटला, 8व्या अवतारातही फाटला. देवाच्या सुद्धा संसाराचं वर्णन नाही. देवाच्या संसारात वाद नव्हता का? आणि वाद जर नसता तर आईसाहेब खाली काऊन आल्या? राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला. राधेला मांडीवर घेतल्यामुळे आईसाहेबाला राग आला. आणि वैकुंठ सोडून आईसाहेब दिंडीरवनात आल्या. म्हणजे वादिवाद होताच ना. काहीतरी कितीतरी सांगते. वैकुंठवासी श्रीमद भागवतातलं रत्न डोंगरोजी महाराज सांगायचे, भगवंताचा फार वेळेस संसारात वाद झाला. फार वेळेस संसारात. त्याच्यातला 5 वेळेसचा वाद एका संन्याशाने मिटिला. तो संन्याशी भजन करणारा होता, इतकं लक्षात ठेवा. म्हणून भजन करणाऱ्याची बरोबरी ब्रह्मवेत्ता पण करू शकत नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार, तरी भजन करणाऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. इतकं तुका म्हणे येथे भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळावे ते. इतकी भजन. कारण तो संन्याशी भजन करीत होता. हे आईसाहेब खाली रुसून आलते ना, मला ना दे आता हे गव्हाला पाणी देताना गवत उपटीत असतो. नाहीत मला पुढं सारख्याची गरज नव्हती सांगायची, पण ना दे गवत उपटायचा. तर आईसाहेब खाली आल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला भजन करणाऱ्या संन्याशानं 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारदानं सांगितलं, देवा तुम्ही मोठी माणसं आहात आणि मोठ्या माणसाचं चुकल्यावर बारकी माणसं हसत असतात. मोठ्या माणसांनी शक्यतो झाकून झुकून नेलं पाहिजे. नाही म्हणे माझा काही गुन्हा नसताना तिनं खाली कशाला जावा. जाऊ द्या म्हणले, पण मोठ्या माणसानं 2 पावलं रिवस आलं पाहिजे. मग भजन करणाऱ्या नारदासारख्या संन्याशाचं ऐकून भगवान वैकुंठातून खाली आले आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आता काय ताण घेऊ नको, मी आलो ना. आले मग काय झालं? भजन तर तिचंच आहे राधाकृष्ण. ताण घेऊ नको. आता राधाकृष्ण म्हणायचे नाही, आता विठोबा रुक्माई म्हणते. पण अजून वेळ आहे विठोबा रुक्माईला. मला सांगा वेळ झाल्यावर. सांग रे बद्री. इतकं 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 यावं लागलं का नाही खाली. म्हणजे होती का नाही गुंती गाठी होत्या का नाही संसारात. पण एका तिळा इतकी गाठ नसणारा संसार गोपीचंदाचा. इतका संसार सुरळीत. आईला दुःख वाटलं. गोपुराहून रडत होती. डोळ्यातलं ते पाणी एक थेंब असा पाठीवर पडला आणि तेजाब जसं अंगाला लागावं जितकं चटकानी बसती, विस्तू अंगाला लागल्यावर जशी चटकानी बसती, गरम वस्तू अंगाला लागल्याच्या नंतर जशी चटकानी बसती, तितका पाठीवर असा टर 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 फोडच आला. कासावीत जीव झाला. असं पाहिलं तर प्रत्येक पत्नीनं सांगितलं आम्ही काहीच नाही. वरी पाहिलं तर गोपुरावर आई होती. आई होती.
तेवढ्या पत्न्यांना बाजूला लोटलं, करा आवाज करा करा, बाजूला लोटलं आणि जिन्यावरनं गोपुरावर पोचले. वल्ल्या कपड्यानं आईच्या पुढे मांडी घालून राजा बसला. त्या राजाचं नाव होतं गोपीचंद राजा. माय, तू का रडतेस? तुझ्याकडे कोणी वामदृष्टीनं पाहिले? एखाद्यानं वाईट जिभेनं तुला एखादा शब्द वापरलाय? आई, तुझ्यानं एखाद्यानं कोणी असं वाईट बोट दाखवलंय? नाही रे बाळा, नाही. नाही वाम रसना प्रगल्भेशी, अशी कोणाची रचना प्रगल्भ नाही की त्याने मला वाईट म्हणावा. ये ती चक्षुभय व्याप्ती, असे कोणाचे डोळे ताकदवान नाहीत की ज्यानं तुझ्या आईला वाईट दृष्टीनं पाहावा. ये ती पारणीर भय जायते. अरे एखाद्याचा हात असा ताकदवान नाही, पारणी म्हणजे हात, की त्यानं मला त्याच्या हातानं भय दाखवा. असा हात कोणाचा मला अजून सापडलेला नाही. मग आई, तू रडतेस का? मला तुझं दुःख वाटतंय. आई, मी दुःख नाही ना, मला 1800 पत्न्या आहेत. अगं काय वैभव आहे माझं, माझ्या किती सात्विक पत्न्या आहेत. अगं माझ्या पत्न्यांचं वर्णन ऋषी मुनींनी करावं. या देशातली सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती काय असेल तर या देशाची स्त्री आहे, असं ऋषींनी माझ्या पत्न्यांना बघून पदवी दिली बायकांना. राज्य, राणी व संपत्ती, इतक्या श्रीमंत आहात तुम्ही. सोप्या भाषेत सांगू, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटातून जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्या पोटातून जन्माला आले. 6 पातशाहीपैकी 2 पातशाह्यांनी शंकराची मंदिरं पाडली. जगाला सावली देणारं विश्वाचं दैवत शंकर, आणि या शंकरावर सावली जिनं केली ती देवी अहिल्याबाई होळकर तुमच्या पोटी जन्माला आली. ज्ञानोबाराय, तुकोबाराय तुमच्या पोटी जन्माला आले. म्हणजे रत्नांना जन्माला घालणारं रत्न किती मोठं असेल? राज्य, राणी व संपत्ती, या देशाची तुम्ही संपत्ती आहात. आई रडू लागली. मुलानं सांगितलं, आई मला कसल्याही प्रकारचं दुःख नाही. तू का रडते? दुःख होणार आहे. हा जो संसार आहे मुक्तचंद मोठा झालाय बाळा. हे 300-300 पत्न्या तुला स्नान घालतात, तुझे 2-4 तास याच्यात जातात. याच्यातून आटपलं की तुला जेवायला आहे, तुला नाना प्रकारच्या सोन्याच्या तपकात विडा येतो, तो विडा घेतो, तो विडा खाऊपर्यंत तू इथं थांबतो. आटपल्याच्या नंतर दरबारात जातो. दरबारात नाना प्रकारच्या निष्ठ अनिष्ट म्हणजे चांगल्या वाईट, राजाकडे चांगली लोक येत असतात आणि वाईटही लोक येत असतात. या सगळ्या गोष्टीची चर्या हे करत असताना याच्यात तुझा बराचसा काळ गेला. आणि हा काळातून बाजूला सरकल्याच्या नंतर तुझ्या डोक्यावर ताण येतो. 1-2 तास त्या ताणासाठी तू अलिप्त असतो. कुठेतरी आटपल्याच्या नंतर रात्रीचं भोजन करतो. रात्रीचं भोजन आटपल्याच्या नंतर पुन्हा तुला निद्रा सदवत असते. भजनासाठी तुझ्याकडे उरलंय काय? बाळा, हे किती दिवस करायचंय? किती दिवस? कमरेला फक्त कपडा होता, अंग सगळं उघडं होतं. तोही कपडा वल्ला होता. आणि त्या अवस्थेत आईनं उपदेश केला, आणि बाळा आता पुरे झालंय तुझं, पुरे झालंय. तू मोठ्या आनंदानं देवाला सांगशील, मला एवढ्या बायका होत्या, माझ्याकडे एवढी संपत्ती होती, या सगळ्या गोष्टी होत्या. बाळा तू लहान होतास रे, तू लहान होतास बाळा. ह्या उघड्या डोळ्याने तुला राज्य कमवणारा गाडीभर सरपणा जळून गेलाय. माझी या डोळ्याने पाहिली दीपवाळी, आता पेटवा होळी माय बापा. शेवटची होळी मी तुझ्या बाबाची पाहिली. अरे हाड लाकडासारखी जळाली, अंगावरचे रोम गवतासारखी जळाली. याच गोपुरात नशानभूमी दिसते रे, आणि याच गोपुरातून तुझ्या बाबाच्या शरीराला लागलेला अग्नी मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. बघ डोळ्यात बघ, हे डोळे साक्षीला आहेत रे. तुझ्या आईचे डोळे आहेत रे राजा. बाळा तुझ्या आईचे डोळे आहेत. तू जर यमाला सांगशील, देवाला सांगशील मी ऐश्वर्य भोगलं, यम तुला मारल बरं बाळा. यम तुला मारळ. यमाला दया नाही, नाही त्या यमाशी करुणा. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर. यमाला दयामया नसती रे बाळा. तो म्हणणार नाही हा राजा होता, तो म्हणणार नाही हा भिकारी होता, तो म्हणणार नाही हा कीर्तनकार होता, तो म्हणणार नाही हा मृदंगाचार्य होता, तो म्हणणार नाही हा भजने होता. चुका केल्यावर रट्टे हान तूच यम. भेणार नाही. मग तुला आताची आताच आपुली आपण करा सोडून तुला काहीतरी तुझं हित करावं लागेल. उपदेश मान्य झाला. 19 लोकायला 20 मिनिटाच्या आत उपदेश पावला. 20 मिनिटाच्या आत नारदाने वाल्याला केलेला उपदेश 13 मिनिटाचा होता. मी सांगत नाही, पुराण सांगते. रामायणात बघायचं नाही, दुसरं पुराण पाहायचं. रामायण पाहिलं पुन्हा माणसं म्हणतात बाळ्या कशातलं सांगतो, उसातलं.
तू वाची जाईन सुमळ्या, कशाला काड्या करतो? तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्या माणसाला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळ येत असती. म्हणून अभ्यास करण्यापेक्षा दुसऱ्याचे खपल्या काढायचं काम नाही केलं पाहिजे. आपल्याला काय करायचं, एखाद्याचा स्वर कमी असेल तर तुमचा त्याच्यासाठी जन्म आहे का? तितका वेळ तिथं घालून तुम्ही रक्त गरम करण्यापेक्षा त्याला डोक्यातून काढून टाका आणि 2 अभंग अजून पाठ करा. कीर्तनकार तुमची पाठ थापतील. काय गरज आहे आपल्याला त्याच्यावर फुकट उकांडे करून दुसऱ्याची? काय गरज नसती, काय गरज नसती, काही संबंध नाही त्याच्यावर. 12 मिनिटात बायकोनं नवऱ्याला उपदेश केला आणि त्या दिवशी बायको सोडून दिली. बायकोचं नाव होतं रत्नमाला. आणि 12 मिनिटात उपदेश ज्या नवऱ्याला केले तो नवरा इतका मोठा आहे. त्याच महात्म्याने केलेलं रामायण काल पाचपूर बाबा सांगत होते. मुनिश्री तुलसीदास सर्पाला धरून आतमध्ये गेलता महात्मा. काय उपदेश होता हो, काय उपदेश होता, काय उपदेश होता. 9 मिनिटात उपदेश केला. 9 मिनिटात मुलांनी आईला 9च मिनिटं उपदेश केला मुलांनी आईला. आई मला लग्नात पाडू नकोस ग, पाडू नकोस, पाडू नकोस. सांख्यशास्त्रात पुरावा आला. त्या आईचं नाव आहे देवहूती, मुलाचं नाव आहे कपिल. संक्रांतीच्या दिवशी तुम्ही त्याला वाण देतात. इतका मुलगा अधिकारी, आई शिष्य झाली आणि मुलगा गुरु झालाय. काय ताकद होती या लोकांकडे, काय ताकद. एका मोजक्या काळात आईने उपदेश केलाय मैनावतीनं मुलाला. आणि कोनाड्यातला भगवा कपडा घेतला, त्याचे 2 तुकडे केले, एक कमरेला बांधला आणि एका तुकड्याची महाराज झोळी केली. आणि 1 नंबरच्या पहिल्या 1800 बायकापैकी पहिल्यांदा जिच्या सोबत लग्न झाले तिच्या दारात भिक्षाम देहि मा. बायकोला भिक्षा माय म्हणून मागितली. ठस 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 रडू लागली. आगी लागोताय सुका, आगी लागोताय सुका, अभंगावर बोलतोय. ढास ढास रडू लागली. मालक माय पाय धरतो तुझे, आजपासून तुझा माझा मालकपणाचा संबंध सुटलाय. पटपट पटपट सगळ्या बायकांना भिक्षा मागितली. आईला प्रणाम केला, निघून गेला. एका वनात मुक्काम आहे. त्या वनात तो रस्ता होता. त्या रस्त्याने एक पांथस्त येत होता. पहिल्या कडेवर बोलतोय आगी लागोताय सुका. काय संतांचं अधिष्ठान होते लोकांचं. त्या रस्त्याने एक व्यक्ती येत होता. अंधार पडला. एका झाडाखाली मुक्काम आहे. महाराजांनी आपला कमलंडवार केला. रस्त्यात भिक्षा मागितलेली होती. एका घरी ती भिक्षा झोळीत होती, झोळी अडकवलेली होती. दरबाची चटई होती. दरबाची चटई त्या झाडाखाली अंथरवली आणि त्या झाडाखाली बसून महाराजांनी भजन सुरू केले. तेवढ्या अवकाशात आवाजाचा ते ध्वनी ऐकल्याबरोबर एक पांथस्त वाटसरू तिथे आला. त्याने विचार केला पुढचं गाव पाठीमागं लांब आहे, मागचं गाव फार दूर गेले. आता या जंगलात मुक्काम या महाराजांच्या सानिध्यात करावा. आणि त्या वाटसरूनं महाराजाच्या बाजूला स्वतःची वळकटी टाकली. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. तो भिकारी होता, तो भिकारी होता. वाक्य नीट ऐका. तो भिकारी होता. तो भिकार चोट नव्हता. काय होता तो? भिकारी होता. तो भिकार चोट नव्हता. भिकार चोट लोकायचा लय लोकायला त्रास. भिकार चोट परवडत नाही. हजारो भिकारी परवडते बदरी, भिकार चोट परवडत नसते. हे भिकार चोट, भिकार चोट, इतकी भिकार चोट. हा बाबा जाऊ द्या, मोठ्या माणसांनी वर्णन करावं त्यांचं, आपली पात्रता नाही. तो भिकारी होता. महाराजांनी लक्षात घेतला हा भिकारी. भिकारी कोणाला म्हणायचं का? ज्याच्या अंतकरणातले 6 बाजूला गेले आणि फक्त पोटाची अपेक्षा करतो 2 टायमाच्या खाण्याची, तो भिकारी. होईन भिकारी पंढरीचा आवार करी. हे असे हे वेगळे तत्वातले भिकारी. हो, स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. स्वामी रामांना एक भिकारी भेटला होता. ते शहर होतं आग्रा नावाचं शहर. तो भिकारी फक्त तळहातावर बसलीत की भिक्षा खात होता. म्हणून साध्वी कुठे बसली हे ढगाच्या अनुमानावरून सांगत होता. काय भिकारी अधिकारी लोक होते. सामान्य कसं कोणाला म्हणता अद्याप नाही. कोणाला वरच्या अंगावून साधं म्हणी जाऊ नका. आणि एखाद्यानं लय कडक टोपी घातली म्हणजे त्याला श्रीमंत म्हणी जाऊ नका. त्याची बायको 7 व्हायचा कापूस याचायला आणि त्याला नाद एक कपडे भारीचा घालायचा. काय नसते, वरून झकपक आतमध्ये भगभग. काय नाद असतो, नाद असतो, वरून झकपक राहायचा. बायको कदरली त्याला. हो, नाहीच तरी भेटली तर तांब्यातीच तू टाकून पण टोपी कडक करेल. हो, आणि कोणाच्या फालक्याला लग्नाला लटकल्यालाच. आणि तिथं गेल्यावर म्हणतो नुकती कडक झाली. उष्ट्या हातेनं उठवी काग, उष्ट्या हातेन उठवी काग. भरक्या हातानं कधी कावळा उठिला नाही. आणि हे भंगरे म्हणते नुकती थोडी कडक झाली. थोत्री थानीन तू ह्या यम हलाम खोरा. विठाला विठाला विठाला.
निष्पाप अंतकरणाचा भिकारी, कळेल तुम्हाला तो भिकारी कळेल. महाराजांनी भजन सुरू केल्याच्या नंतर भिकारी भजन म्हणत होता. भजन आटपल्याच्या नंतर भिकाऱ्याकडे भिक्षा नव्हती, महाराजाकडे भिक्षा होती. महाराजांनी कमलंडू खाली घेतला, कमलंडूत पाणी होतं आणि झोळी खाली घेतल्याबरोबर झोळी अशी पसरवली. झोळीत 1-2 भाकरी होत्या. आवाज दिला. दादा बाबा काका काय म्हणले असतील, अरे बाळा जेवतोस. ओठावून जीभ फिरवत होता. शुद्धीने व्याकुळ झालेला होता. महाराजांनी स्वतःच्या झोळीतली 1 भाकरी आणि भाजी देऊन टाकली. भिकारी तृप्त झाला. महाराजांनी भजन अगोदरच केलं, अंग टाकलं आपल्या दरभाच्या चटईवर. भिकाऱ्याच्या लक्षात आलं, अशा भयावह जंगलामध्ये ज्या साधूनं आपल्याला भिक्षा दिली, ज्या आपल्या जेवणाची तृप्तता झाली, त्या साधूच्या उपकारातून कसं उत्तीर्ण व्हावा म्हणून भिकाऱ्यानं साधूचे पाय दाबायला सुरुवात केली. लक्षात घ्या भिकारी किती गोड होता, किती गोड होता भिकारी, किती गोड होता, किती गोड होता. कसे भिकारी आहेत माहिती आहे? एखाद्याच्या विहिरीवर लव्हट असावा, त्याच्या विहिरीवरलं पाणी काढून पाणी प्यावा आणि तहान भागल्याच्या नंतर लव्हटन दोरी विहिरीत टाकून द्यावा. कसे भिकारी आहेत आपण, देवाला पण कळणार नाही ह्या भडव्याला कोण्या नरकात टाकावा. असले भिकारी आहेत आपण, असले भिकारी आहेत. वा 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 काय भिकारी आहेत आपण. तपासलं पाहिजे आपल्यातला भिकारीपणा किती वाईट येतं. इतका जरी कळाला तरी बस झालं. विटेवरच्या मालकाला आवडेल आपण इतके जरी चांगुलपणात वागलो तर. भिकाऱ्याने हातपाय दाबले. महाराजांनी सांगितलं नको रे नको. मनातली मनात म्हणले, अरे या भोगासाठी तर संन्यासी झालोय. हे भोग मला बेजार करीत होते, याच्याकरता संन्यासी झालोय. आंघोळीला 300 असतील, त्या आरती वारा घालायला किती बायका असतील, किती लालन पालन असेल त्याचं, किती वैभव असेल. आपल्याला एकच माणूस म्हणलं ते ऐकतो. संक्रांतीला 15,000ची साडी आणली पप्याच्या बापानं. तर पप्याची माय थोडी उचकानी होती. हा नाही भेटावं बरं, उचकानी कोणाला भेटू देवा, वैऱ्याला भेटू नये. नाही उचकानीचं लय अवघड असतं. मी नाही सांगत, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, देऊतले मालक सांगतात. आणि 15,000ची साडी आणल्या पप्याच्या माईने किती खुश व्हा. अशा दुष्काळात सोयाबीनचा उतार कमी आला, कशालाच उतार व्यवस्थित नाही ना. आणि हरभऱ्याला याचं तर त्याची चिटकलं मागच्या गारानं पावसानं, काही उरमलं काही जळालं काही आता. आणि मग ते घडमोड केली की सगळं कुठंच होत असतो ना. ते इतकं सोपं नाही ना. मग अशा काळात 15,000ची साडी आणल्या पप्याची माईने किती खुश व्हावं. पण पप्याची माई वचाबाईकडे गेली आणि वचाबाईला दाखिली. वचाबाईल म्हणली, बाई आमच्या पप्याच्या बापाने मला 15,000ची साडी. वची अशीच होती. वची म्हणली, माय कसं सूत कसं सतरंजीवानीच आहे. पप्याच्या माईचं तोंड जसं मांजरीनं वर खांडलंय. आणि पुन्हा म्हणले, बद्री तुला इतका कसं रे. संसारातल्या गप्पा हाणल्यावर खसखस पिकल्यावर पिकायली हो त्याची. कसं कसं बद्री याला बैठकीत घेऊ बरं गेल्या. बायकोचं 2 वर गाड्यावानी झालं. म्हणले काय झालं, काय आणलंय. हे सुत सतरंजीवानी. हा आणि त्याला अनुभव ना आपल्याला वन कशाची पडीत. आमच्या इतका तुला अनुभव आहे संसारातला. हा विढाला विढाला विढाला. पुन्हा पप्याचा बाप दुकानावर 20,000ची साडी आणली. न्यासावक नाही पप्याच्या माईनं. कस्तुराबाईला दाखिली. कस्तुराबाई म्हणली, माय सुत बरं आहे ग, पण कलर कसा बाजावाल्यावानीच आहे. बाई 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 वर खणलं तोंड. पुन्हा आला दुकानात. 25,000ची साडी घेतली. मंजुळाबाईकडे गेली. तर मंजुळाबाईला एकच गुलूप होतं. तुम्हाला गुलूप नाही कळालं. एकच गुलूप. मंजुळाबाई म्हणली, माय सूत चांगलंय, रंग चांगलाय आणि बुट्या कशा ग गोचडावानी. एकच बायको आहे तरी बरं, एकच एकच एकच. घरी आला आणि म्हणला, तुझ्या पाया पडतो, जशी घ्यायची तशी घी, बस मोटरसायकलवर. मोटरसायकलवर बसली. रस्ता असाच होता आपल्या आश्रमावर आलो तासाच. हो जोरात जालन्याला गाडी नेली आणि तिथं दुकानापाशी गाडी लावली. म्हणला केवढ्याला घ्यायची तर घी. ऑटो रिक्षावाला म्हणला, कोणाला बोलायला. पप्याच्या माईला. ती मागच्याच बाकात पडली. माघाल्याच बाकात पडली ती. एक 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 एक
काय सांगायचं महाराज, हेवा बायको का नाही उठलं की गरम गरम पाणी तोंड धुवायला देती, आंघोळीला गरम टाकी ती, आमची वड्याला दाढी ती काय हे तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं, लोहित नाद हो काय काय लोकायला. मला सांगायचं आहे, एका बायकावाले जर भोगासाठी इतके उडे हानीत असतील, याला 18 होत्या जायबाई साहेब, काय भोग असेल, काय भोग असेल. भिकाऱ्याला सांगितलं दादा, मन म्हणत होतं नको रे, या भोगाला कंटाळून इथं आलोय, नकोय हे भोग भजन करू देत नाही, नकोय नकोय. हातपाय दाबले त्याने. पडल्याच्या नंतर सहज विचारलं, का रे कुठं चाललास? काही नाही म्हणे, गोपीचंद नावाचे राजे, उदार अंतकरणाचे दानशूर गोपीचंद राजे, आणि या राजांकडे माझं संपल्याच्या नंतर जात असतो. उदार अंतकरणांते राजे गहू ज्वारी मला देऊन टाकतात, माझा संसार त्या राजामुळे धकतो, तो राजा माझ्यासाठी देव आहे. कोण म्हणायलाय? भिकारी. ऐकायलाय कोण? राजा. राजा काय म्हणला? तो भिकार चोट राजा. महाराज काय म्हणतात? ते भिकार चोट राजा. साहेब त्या भिकाऱ्याला, गोपीचंदाला भिकारी म्हणल्यावर इतका राग आला, इतका राग आला, त्याला वाटत होतं महाराजाच्या डोसक्यात दगड घालू का काय. निष्ठा होती हो काही लोकांची, निष्ठा होती, निष्ठा. जो निष्ठेनं जीवन जगतो का त्याची दखल पंढरपुरातला मालक घेतो. कुठल्याही गोष्टीवर निष्ठा पाहिजे, कुठल्याही गोष्टीवर, कुठल्याही गोष्टीवर निष्ठा असावी. मागे एकदा आपण साहेबांचे काका जात राहिले त्यावेळेला गेलतो. त्यांच्या मनानं ते हॉस्पिटलकडे निघाले, आपल्यालाही आवडलं. त्यांना मी म्हणलं तुमचे काका गेले, तुम्ही जर आता 13 दिवस हॉस्पिटल बंद केलं तर तुम्हाला पुण्य नाही लागणार. रात्री बेरात्री जर एखादा पेशंट आला आणि तुम्ही त्याला तपासलं, त्याला गोळ्या दिल्या आणि त्याच्या वेदनातून जर जो मुक्त झाला तर तुमच्या काकांना ती श्रद्धांजली असेल, ती श्रद्धांजली असेल. ती विटेवरच्या मालकाची वारी केल्याचं पुण्य प्राप्त होईल. ज्या त्या क्षेत्रात ज्या त्या माणसानं निष्ठा ठेवली पाहिजे, निष्ठा ठेवली पाहिजे. आपल्या परमार्थातल्या लोकांनी, मृदंगाचार्यांनी, गायकांनी, गायक चुकून शब्द केला, वारकऱ्यांनी आणि कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, रामायणकारांनी निष्ठा ठेवली पाहिजे. निष्ठा कोण येते? ज्याचं त्याचं मन तपासीन, पण निदान व्यसन केलं नाही पाहिजे, गुटखा नाही खाल्ला पाहिजे, तंबाखू खाल्ली नाही पाहिजे, सिगरेट वळली नाही पाहिजे, निदान इतकं तरी सांभाळलं पाहिजे. याचं कारण सांगू का? लोक आमच्या पाया पडतात हो, पाया पडतात आमच्या. आम्ही कोण्या जातीचे विचारित नाहीत, आमच्याकडे श्रीमंती किती विचारित नाहीत, अभ्यास किती विचारित नाहीत, फक्त ज्ञानोबराय तुकोबरायचा पाईक, गळ्यात तुळशीची माळे याच्याकरता पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण, आणि पावे देवासाठी मान. आपट्याची पानं एरी शेळ्या खात्यात, आपट्याची पानं एरी शेळ्या खात्यात. अभंगातला पुराय फक्त म्हणत नाही, पण दसऱ्याच्या दिवशी त्याच आपट्याच्या पानाला सोनं म्हणून स्वीकारतात. कोणाला किंमत? दसऱ्यामुळे आपल्याला किंमत आली, ज्ञानोबराय तुकोबरायमुळे महाराज आपल्याला किंमत आहे. आपण गोड वागलं पाहिजे. विठाला विठाला राग आला आणि पाया दाबणारा भिकारी महाराजाच्या विरोधात गेला. भिकाऱ्याने स्वतःची वळकट उचलली, दुसऱ्या झाडाखाली टाकली. महाराजच होती, त्याने त्याची वळकट उचलली त्याच्याजवळ. 1-2 बऱ्या झालं. भिकारी म्हणला, महाराज मी मारीन बरं तुम्हाला, मी तुम्हाला मारीन. आतापर्यंत महाराज समजित होतो, भाकर दिली, हातपाय दाबले, पण तुम्ही, मी ज्या राजाला मानतो त्या राजाला तुम्ही नाव ठेवता, मला तुम्ही आवडत नाही. तुम्ही महाराज असो चुलीत गेले, काय गरज नाही मला तुमची, काही गरज नाही. महाराज त्या भिकाऱ्याचं गोपीचंदावरचं प्रेम पाहून, गोपीचंदाचे झालेले महाराज यांचे डोळे रडत नव्हते, त्यांचं अंतःकरण रडत होतं. आणि महाराजांनी विचारलं, बाळा बाळा आणि गिळा म्हणूच नका म्हणे, तुम्ही आता लोक वर खंडे घालले ना, आता लोणी लावायलात का आम्हाला? अद्याप नाही म्हणले, बोलायचंच नाही. ऐक म्हणले, ज्या राजाला मी भिकारी म्हणलो आणि ज्याला तू राजा म्हणतोस तो भिकारी मी आहे, मी आहे, मी आहे. शेकोटी पेटवली, शेकोटी पेटवली. शेकोटीच्या प्रकाशामध्ये गोपीचंद महाराजांचा चेहरा पाहिला. भिकाऱ्याचं अंतःकरण रडत होतं. महाराज तुम्ही सार्वभौम राजे होते, तुम्ही सार्वभौम राजे होते. तुमचं राज्य कोण हरण केलंय? आपल्या 1200 पत्न्यांची काय अवस्था आहे? राजे आपला मुक्तचंद नावाचा मुलगा काय करतोय? राजे तुमच्या मातोश्री मैनावती काय करतात? राजाने स्वतःच्या कमरेच्या लंगोटीच्या कोपऱ्याने त्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, दादा माझ्या पत्न्या जशाला तशा होत्या आता आहेत. माझी आई आहे, मुलगा आहे, पण मी त्यांच्यात नाही.
तुमची ही अवस्था कोणी केली? मीच केली. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. मी देवासाठी जोग झालोय, गोसाई झालोय, देवासाठी देवासाठी अवघा भोग त्याची याला. का? ते भोग घेत असताना, ते सुख घेत असताना मला देवाचं नाव तोंडाला येत नव्हतं. म्हणून देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्याची याला. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,